काही माणसं आयुष्यात परिवर्तन घडवतात, काही माणसं कर्तृत्वाच्या उंच शिखरावर पोहोचतात, तर काही माणसं जीवनामध्ये इतरांसाठी नवा आदर्श निर्माण करतात. या तीनही व्यक्तिरूप एकाच व्यक्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अशाच उच्च विद्याविभूषित व्यक्तित्वाची कहाणी आपण पाहणार आहोत, ज्यांचं नाव आहे डॉक्टर संजय मधुकर बेलसरे, ज्यांचा जीवन प्रवास अनेकांसाठी प्रेरणेचं एक स्रोत आहे. 6 जून 1968 रोजी जन्मलेल्या डॉक्टर संजय मधुकर बेलसरे यांनी आपल्या बुद्धिमत्ता, जिद्द, लोकाभिमुख दृष्टिकोन आणि जलव्यवस्थापनातील दूरदृष्टी नेतृत्वाच्या बळावर महाराष्ट्राच्या जलसंपदा क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली. आज महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात सचिव, कमांड एरिया डेव्हलपमेंट म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर संजय बेलसरे सर हे केवळ एक प्रशासकीय अधिकारी नाहीत, तर जलसमृद्ध महाराष्ट्राचं स्वप्न प्रत्यक्षात साकार करणारे एक विचारवंत, संशोधक, शिक्षक आणि परिवर्तनवादी नेतृत्व आहेत. त्यांचा शैक्षणिक प्रवास तितकाच वैविध्यपूर्ण आणि प्रेरणादायी आहे. 1989 साली अमरावती विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून कन्स्ट्रक्शन्स अँड मॅनेजमेंट विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तांत्रिक ज्ञानासोबतच सामाजिक, कायदेशीर आणि व्यवस्थापन विषयांचा अभ्यास करण्याची त्यांची जिज्ञासा अखंड सुरू राहिली. 1995 साली त्यांची पहिली महत्त्वाची पदस्थापना अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे उर्दूह प्रवरा प्रकल्प उपविभागात झाली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली धरणाच्या पायाभरणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे भाग्य त्यांना लाभले. या कार्यामुळे दगडी धरणांच्या बांधकामाचा अमूल्य प्रत्यक्ष अनुभव त्यांना प्राप्त झाला. याच काळात 5 जून 1996 रोजी त्यांचा विवाह सौ शुभांगी यांच्याशी संपन्न झाला. पुढे 1996 मध्ये आदिती आणि सन 2000 मध्ये पारुल या 2 कन्या रत्नांच्या आगमनाने त्यांचे कौटुंबिक आयुष्य आनंदाने फुलून आलं. त्यांनी 2002 मध्ये LLB, 2003 मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून PhD आणि 2012 मध्ये मानव संसाधन व्यवस्थापन विषयातील MBA पूर्ण केले. ज्ञानाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी स्वतःला अधिक सक्षम, व्यापक आणि भविष्याभिमुख बनवलंय. जलसंपदा विभागातील त्यांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. जून 2023 पासून सचिव म्हणून ते महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्थापन, पूर नियंत्रण, जलविद्युत प्रकल्प आणि राज्याच्या जलधोरणाशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय प्रक्रियेचे नेतृत्व करत आहेत. यापूर्वी नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था मेरी यामध्ये महासंचालक म्हणून त्यांनी जलप्रकल्पांचे आरेखन, संशोधन, प्रशिक्षण, जलविज्ञान आणि धरण सुरक्षा या क्षेत्रांना नवी दिशा दिली. उत्तर महाराष्ट्र क्षेत्राचे मुख्य अभियंता म्हणून निळवंडे प्रकल्पाचा डाव्या व उजव्या कालव्याचे कामे पूर्ण करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच नदीजोड प्रकल्पांच्या सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली. मुंबई येथील जलसंपदा विभागात मुख्य अभियंता, सहसचिव, अधीक्षक अभियंता आणि उपसचिव म्हणून कार्यरत असताना त्यांनी राज्याच्या जलनियोजनामध्ये, ई-गव्हर्नन्समध्ये, जलसुधारणांमध्ये आणि एकात्मिक राज्य जल आराखड्याच्या निर्मितीत उल्लेखनीय योगदान दिले. विभागाच्या व्हिजन 2020 आराखड्याची संकल्पना आणि अंमलबजावणी यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.
PMKSY आणि BJSY यासारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय योजनांच्या प्रभावी संनियंत्रणामध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात प्रेरणादायी अध्यायांपैकी एक म्हणजे वाघड सिंचन प्रकल्प. लोकसहभाग आणि शेतकरी सक्षमीकरण यावर आधारित हा प्रयोग देशासाठी आदर्श ठरला. संपूर्ण सिंचन व्यवस्थापन पाणी वापर संस्थांच्या महासंघाकडे सोपविणारा हा भारतातील एकमेव प्रकल्प म्हणून ओळखला जातो. डॉक्टर बेलसरे व समाज परिवर्तन केंद्राचे श्री भरत कावळे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रयोग यशस्वी झाला आणि जलव्यवस्थापनाच्या इतिहासात एक नवा मापदंड निर्माण झाला. पालखेड सिंचन विभागात कार्यरत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 50,000 हेक्टर क्षेत्रावर विक्रमी सिंचन साध्य झाले आणि 5.51 कोटी रुपयांची ऐतिहासिक पाणीपट्टी वसुली करण्यात यश आले. अकोला जिल्ह्यात कार्यकारी अभियंता म्हणून काम करताना त्यांनी सिंचन क्षेत्र दुपटीहून अधिक वाढवलं. 6,000 हेक्टरवरून 13,500 हेक्टरपर्यंत नेलं. याच काळात देशातील पहिल्या ISO 9002 मानांकन प्राप्त मृद चाचणी प्रयोगशाळेची स्थापना आणि काटेपूर्णा प्रकल्पावरील इको टुरिझम सेंटरचा विकास ही त्यांची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी ठरली. महाराष्ट्राच्या जलक्षेत्रातील 2 ऐतिहासिक कायदे, महाराष्ट्र शेतकरी संचलित सिंचन पद्धती व्यवस्थापन MMISF हा कायदा 2005 आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण MWRRA हा कायदा 2005 यांच्या मसुदा निर्मितीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. या कायद्यांनी राज्यातील जलव्यवस्थापनाच्या धोरणात्मक विचारसरणीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. त्यांच्या कार्याचा गौरव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आला आहे. इंटरनॅशनल कमिशन ऑफ इरिगेशन अँड ड्रेनेज ICIDचा प्रतिष्ठेचा व्हॉट्सएप यंग इरिगेशन प्रोफेशनल अवॉर्ड 2001 मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. त्यानंतर यंग इंजिनियर अवॉर्ड, उत्कृष्ट अभियंता पुरस्कार, ICIDचा व्हॉट्सएप इनोव्हेटिव्ह वॉटर मॅनेजमेंट अवॉर्ड 2009 आणि राजीव गांधी प्रगती अभियंता पुरस्कार यासह अनेक मानाचे पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. मंत्रालयात कार्यरत असताना राज्य शासनास केंद्रीय शासनाच्या वतीने देण्यात येणारा प्रथम क्रमांकाचा नॅशनल वॉटर अवॉर्ड 2018 व 2024 मध्ये प्रदान करण्यात आला. यामध्येही त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. ज्ञानाला सीमा नसते या विश्वासातून त्यांनी जगभरातील जलव्यवस्थापनाच्या आधुनिक संकल्पनांचा अभ्यास केला. कॅनडा, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, रशिया, जर्मनी, स्वीडन, इराण, थायलंड, मेक्सिको आणि इस्रायल यासारख्या देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत त्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला. 2020 मध्ये अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कली येथे पब्लिक पॉलिसी विषयातील विशेष अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी जागतिक धोरणात्मक विचारांना स्थानिक विचारांशी जोडण्याचा प्रयत्न केला. केवळ प्रशासकीय अधिकारी म्हणून नव्हे तर लोकशिक्षक आणि समाज प्रबोधनकार म्हणूनही त्यांचे कार्य तितकेच महत्त्वपूर्ण आहे. पाणी वापर संस्थांच्या प्रसारासाठी त्यांनी पाथ ऑफ वेल्थ अँड सस्टेनेबिलिटी ही जनजागृतीपर ऑडिओ कॅसेट तयार केली. काटेपूर्णा आणि वाघड प्रकल्पातील यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी माहितीपटाची निर्मिती केली. त्यांनी 25 तांत्रिक, 15 विस्तार आणि 5 संशोधनपर लेख लिहिले असून पार्टिसिपेटरी इरिगेशन मॅनेजमेंट या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे सहलेखन केले आहे. डॉक्टर संजय बेलसरे यांचा प्रवास हा केवळ एका अभियंत्याचा किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याचा इतिहास नाही. तो दृष्टी, समर्पण, ज्ञान आणि लोकसहभाग
यांच्या शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या एका परिवर्तनकर्त्याची गाथा आहे. जलव्यवस्थापनाला लोक चळवळीचे रूप देत, विज्ञानाला समाजहिताची दिशा देत आणि प्रशासनाला विकासाचे साधन बनवत त्यांनी महाराष्ट्राच्या जलसंपदा क्षेत्रात एक अजरामर ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा भावी पिढ्यांना जलसमृद्ध, शाश्वत आणि सक्षम भारताच्या निर्मितीसाठी सदैव मार्गदर्शक ठरेल. आज 30 जून 2026 रोजी डॉक्टर संजय बेलसरे यांची प्रदीर्घ, यशस्वी आणि प्रेरणादायी शासकीय सेवापूर्ती होत आहे. त्यांच्या कार्याचा वारसा भविष्यात अनेकांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरणार आहे. डॉक्टर संजय बेलसरे यांचे जलसमृद्ध महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी केलेले योगदान सदैव स्मरणात राहणार आहे. या कर्तव्यदक्ष आदर्श जलनायकाला संपूर्ण महाराष्ट्राचा मानाचा मुजरा. आपणास सेवापूर्ती सोहळ्याच्या अनंत शुभेच्छा. धन्यवाद.